श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 31वा श्लोक आहे. पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं यशानां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं यशानां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. भगवान सांगतात की पवित्र करणाऱ्यामध्ये मी वायू आहे. पवनः पवतामस्मि, पवतामस्मि पवित्र करणाऱ्यामध्ये पवन म्हणजे वायू आहे. आणि शस्त्र चालविणाऱ्यामध्ये मी भगवान श्रीराम आहे. रामः शस्त्रभृतामहं, शस्त्र चालविणाऱ्यामध्ये भगवान श्रीराम. जशानां मकरश्चास्मि, माशांमध्ये मी मगर आहे. स्रोतसामस्मि जाह्नवी, आणि वाहत्या नद्यांमध्ये मी गंगा आहे असं भगवान सांगतात. तेव्हा पवनः पवतामस्मि, वायू हा जो आहे हा या सृष्टीमध्ये पवित्र करण्याचं काम करतो. वायू व्हायला लागला की सर्व धूळ वगैरे सगळं उडून जाते. वायू सर्व स्वच्छ करतो, सर्वकडे पवित्र करण्याचं काम करतो. वायूच्या घर्षणाने अग्नी प्रकट होतो आणि अग्नी सर्व भस्म करण्याचं काम करतो. तेव्हा वायू हा या सृष्टीमध्ये पवित्रता आणतो, पावित्र्य आणतो. वायू हा अशुद्ध जलाला पवित्र करतो. अशुद्ध जलाचं बाष्पीभवन करतो आणि पृथ्वीवरची घाण तो दूर करतो, बाष्पीभवन करतो आणि पृथ्वीवरची सर्व जी घाण आहे ती सगळी दूर करतो. म्हणजे प्रकृती आपोआपच, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे प्रकृतीचे पंचमहाभूत आहे. प्रकृती सर्व काही करत असते. प्रकृतीला जर मनुष्य विरोध करणार नाही तर आपोआप सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरची सगळी घाण आपोआप दूर होत असते. तसंच मनुष्य देहामध्ये सुद्धा हा वायू पंच प्राणवायूच्या रूपाने अखंडपणे जागृत राहतो. झोप लागली मनुष्याला की प्राणाचं काम सुरू होतं, त्या पंचप्राणांचं काम सुरू होतं. आणि हा प्राण शरीराच्या शुद्धतेचं काम करतो. रात्रभर तो शरीराची शुद्धता करतो. तेव्हा वायूच्या रूपाने अखंड जागृत राहतो प्राणवायूच्या, आणि शरीराची घाण साफ करून शरीर अगदी शुद्ध ठेवतो. पण आपण सारखं खातच राहिलं, लोकांना खात पीत राहिलं. जे खायचं नाही तेही खाल्लं, जे प्यायचं नाही ते प्यायलं. तर म्हणलो तो किती पवित्र करणार. त्यांनी पवित्र करायचं आणि तुम्ही सगळं घाण करायचे. तेव्हा भगवान सांगतात तरी पवित्र करणाऱ्यामध्ये मी वायू आहे. मन हे देखील खरं वायुरूपच आहे. मन हे देखील पवित्र करत असतं. पण या संसार त्याच्यात मनात घुसल्यामुळे ते मन घाण होत असतं. मनात त्या संसाराची घाण येत असते. खरं मनचं पवित्र आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. पृथ्वी मुलाची गोष्ट आहे, शुद्ध मन आहे. तू चाल रे गड्या, तुला भीती कुणाची, परवान कुणाची. किंवा मन शुद्ध मन. पण म्हणले संसाराच्या संपर्कात आल्यामुळे सर्व घाण त्याच्या ठिकाणी येते. संसाराचे विचार, संसाराचे मोह, संसाराच्या कामना, संसाराच्या वासना, कामक्रोधादी विकार, हे घाण त्या मनामध्ये येते.
घाण साचत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, मन अशुद्ध होतं आणि म्हणून आत्मस्वरूप दिसत नाही म्हणा. आणि मग काय, तर प्राणायाम करा, काय आसन करा, प्राणायाम करा, ध्यान लावा. दत्तगुरूंचं वर्णन केलं, ध्यान धारण निर्मुक्तो. ध्यान धारणामधून तो मुक्त झाला. आम्हाला कोणी विचारतात तुम्ही प्राणायाम करता का, म्हटलं आम्ही काय प्राणायाम वगैरे करतो, आसन वगैरे करता का, म्हटलं काय नाही भाऊ, आसन पण करत नाही. व्यायाम करता का, हा व्यायाम थोडा बहुत करतो, शरीर थोडं फिट राहायला. तेव्हा प्राणायाम ध्यान धारणा कशाला पाहिजे, ध्यान धारणा मला आश्चर्य, ध्यान धारणा कशाला पाहिजे. जर मन शुद्ध आहे, मनाचा या संसारी संपर्क येऊ दिला नाही, ते घाण येणारच कशी. आणि म्हणून ते मन सद्गुरूंच्या कार्यात ठेवायला पाहिजे. किती चांगली सोय करून दिली आहे, जशी प्रकृतीने सोय केली आहे, जशी परमेश्वराने सर्व सोय केलेली आहे, तसं परमेश्वराने सर्व हे शास्त्र निर्माण केली, वेद निर्माण केले, उपनिषद निर्माण केले, पुराण निर्माण केले, सर्व या परमेश्वराने साधन निर्माण केले. मग आता ते समजत नाही, ते आचरणात येत नाही, त्याला अर्थ कळत नाही, ते ज्ञान खूप सूक्ष्म आहे, ते कळत नाही. म्हणून सद्गुरू रूप घेऊन तोच आला आणि त्यांनीच ते ज्ञान सर्वांना सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे त्या ज्ञानामुळे सर्व स्वच्छ, त्याचं मन बुद्धी चित्त सर्व स्वच्छ झालं. तेव्हा जो स्वच्छ आहे त्याला काय गरज आहे, काही करायची, काही करायची गरज नाही. सद्गुरूंच्या कार्यात तो राहिला, स्वतःला सद्गुरूच्या कार्यात ठेव, म्हणजे तुझं आपोआप शुद्धी होत जाईल. इथे प्रेम आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, सगळं. फक्त एवढंच आहे, तुला कष्ट एवढंच की तू तिथे फक्त यायला पाहिजे. तेच लोकांना कष्ट वाटत. सद्गुरू एवढं प्रवचन करतात, तुला काय त्याचे कष्ट नाहीये, तुला फक्त येऊन बसायचं, ऐकायचंय, बस. तुला काय कष्ट. सद्गुरूची कार्यात सेवा करायची, थोडं सेवा करायची थोडी कष्ट आहे, म्हणजे तपश्चर्या आहे, त्याच्यामुळे शुद्धी होते, ज्ञान तुला मिळतं, प्रेम भक्ती ज्ञान, आनंद मिळतो आणि सर्व स्वच्छता होते. तेव्हा भगवान सांगतात की मी पवित्र करणाऱ्यामध्ये मी वायू आहे. तेव्हा सत्संगती, प्रेम भक्ती, स्वाध्याय, सत्संगती, सेवा, याच्यामुळे मन रूपी वायू जो आहे, मन रूपी वायू, कारण आत आपल्या आकाश, आत चिदाकाश आहे, बाहेर भूताकाश आहे. त्या चिदाकाशात वायू आहे, तो वायू निरंतर शुद्ध होत राहायला पाहिजे. तो वायू शुद्ध होण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे सद्गुरूंचं कार्य. तिथे नेहमी शुद्ध वायू असतो आणि बाकी सगळीकडे पोल्युशन झालंय. शुद्ध वायू कुठे, सद्गुरूच्या कार्यात. आणि म्हणून तो सद्गुरूच्या कार्यात आपण राहिलो निरंतर, की तो शुद्ध होत राहतो, मन शुद्ध होत राहतो. आणि सर्व शरीरालाही, मन शुद्ध झाला की शरीरालाही शुद्ध करतो. आणि त्याच्यामुळे हळूहळू आत्म्याचा दिव्य प्रकाश हृदयात प्रकाशित होतो. आत्म्याला काही प्राप्त करून घेण्यासारखी गोष्ट नाही, आत्मा प्राप्तच आहे. अप्राप्ताची प्राप्ती कशी, अप्राप्त असेल त्याची प्राप्ती होऊ शकेल. धन नसेल, धन मिळवण्याकरता प्रयत्न आहे, आणखी जेवण नसेल, धनधान्य नसेल, ते मिळवण्यासाठी कष्ट करणे, ते प्राप्त नाहीये. कुठली वस्तू प्राप्त नाहीये, तिच्यासाठी प्रयत्न. पण आत्मा जो सहज नित्य प्राप्त आहे, निरंतर तो आहे, फक्त त्याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणून सद्गुरूंच्या या कार्यामध्ये मन शुद्ध
होता होता आत्म्याचा प्रकाश आपोआप होतो. आणि म्हणून भगवान सांगतात, पवना पवतामस्मी रामा शस्त्रभृतामहम. आणि शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे असं भगवान सांगतात. प्रभू राम प्रत्यक्ष भगवंताचा अवतार होता. आणि त्यातही भगवान वैशिष्ट्य सांगतात की प्रभू राम हे शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ होते. वाल्मिकी ऋषींनी विश्वामित्र ऋषींनी त्यांना सर्व शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण केलं. सर्व शस्त्रधाऱ्यामध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. एक पत्नी एक वचनी एक बाणी राहिला, धन्य प्रभू श्रीराम एकला. धन्य प्रभू श्रीराम एकला. एक पत्नी एक वचनी एक बाणी राहिला. एक पत्नी त्याचं व्रत, एक वचनी, वचन दिलं म्हणजे दिलं. नाही मग असं जमलं नाही, मी म्हटलं होतं मग तसं जमलं नाही, मग असं झालं, मग त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही, असं काय. वचन दिलं म्हणजे दिलं. एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी राहिला. आणि बाण प्रत्यंच्या चढवली, बाण सोडला की तो बाण परत येणार नाही, तो फुकट जाणारच नाही. आणि म्हणून रामबाण हा शब्द, रामबाण औषध, हा कशावरून पडला? रामाच्या. रामाचा बाण जसा वाया जात नाही कधी, तो आपला लक्ष भेद करणार, तसं म्हणले औषध, रामबाण औषध. म्हणजे ते औषध लागू पडणार म्हणजे पडणार 100%. म्हणून त्याला रामबाण असं. एक पत्नी एक वचनी एक बाणी राहिला, धन्य प्रभू श्रीराम एकला. आणि तो एकला राहिला, एकल कुंड्याचा नाही, तर तो त्याच्या कोणी नातेवाईकात राहिला, अमक्यात राहिला असं नाही, तर तो वनवासामध्ये राहिला. वनवासामध्ये अनेक भक्त त्याला भेटले, त्या भक्तांच्या बरोबर तो राहिला. आणि मग सर्व राक्षसांचा वध करून सीतेला घेऊन परत अयोध्येमध्ये तो परत आला. तेव्हा हे कसं घडलं? सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये तो श्रेष्ठ होता. त्याच्या या महान पुरुषांच्या कार्याला यश कशामुळे येतं? त्यांच्या दैवी गुणामध्ये. हा दैवी गुण त्यांच्या ठिकाणी, अनेक दैवी गुण प्रभू रामाच्या ठिकाणी होते. भगवान विष्णूचा अवतार होता. त्यांच्या दैवी गुणामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यकुशलतेमुळे त्यांना यश प्राप्ती होते. इथे उपकरण असो नसो, त्यांना तर रथ पण नव्हता. विजेतव्यालंका चरण तरणीयो जलनिधीर, विपक्ष पौलस्त्यो रणभूमि सहायाश्च कपया. तथाप्येको रामः सकलमजेन्द्राक्षसकुलं, क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. लंका जिंकायला निघाला, विजेतव्या लंका चरण तरणी योजल निधीर. पायी चालत गेला सागराहून. आणि विपक्ष सुद्धा असा तसा नव्हता. म्हणजे पौलस ते रावण, रणभूमी सहायाश्च कपया. बरं, रणामध्ये काही मोठं सैन्य होतं का, कोणी मोठे शूरवीर लोक होते असं नाही, तर साधे वानर सेना होती. तथाप्येको रामः, तथापि एका रामाने, सकल म्हणजे राक्षसकुलम, सगळ्या राक्षस कुलाचा नाश केला. क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. तेव्हा प्रभुराम सागराच्या जवळ आले आणि त्याला विनंती केली की आम्हाला जरा वाट करून द्या, आम्हाला लंकेपर्यंत जायचं. परंतु जेव्हा सागराने हे ऐकलं नाही, त्याला काही वाट करून दिली नाही, तेव्हा प्रभू रामाने रौद्र मुद्रा धारण केली आणि धनुष्याला बाण लावणार हे कळल्याबरोबर सागर घाबरला. त्याला माहित होत रामाचा बाण म्हणजे काय, तो फुकट जाणार नाही, तो आपल्याला लक्ष भेद केल्याशिवाय राहणार.
आणि म्हणून तो घाबरला आणि तो राम हा एक बाणी आहे त्याला माहित. आणि तो आला आणि त्यांनी प्रभू रामाला समुद्रातून वाट करून दिली. तसंच वनवासात असताना एकदा एक गंधर्व सीतेला त्यांनी बघितलं आणि तिच्या सौंदर्यावर तो लुब्ध झाला आणि कावळ्याचं रूप घेऊन तो आला आणि काहीतरी कारणाने तिला त्रास द्यायला लागला. तिच्या डोक्यावर बसला, तिच्या खांद्यावर बसला आणि तिला त्रास द्यायला लागला. तेव्हा प्रभुराम कुठे दूर होते. तेव्हा प्रभुरामांना लक्षात आलं की असं काहीतरी आहे. तेव्हा प्रभुरामांनी काय केलं, तिथे काही धनुष्यबाण नव्हता. पूर्वीचे ऋषी मुनी सुद्धा, योद्धे सुद्धा, त्यांच्याकडे शस्त्र नसलं तिथे जे काही वस्तू असेल त्याचं मंत्राने त्याचा शस्त्र करत असत. तसं रामाने तिथल्या गवताची दांडी अशी घेतली आणि त्याच्यावर अभिमंत्रित केली आणि त्याचा बाण करून सोडला. तो बाण सोडल्याबरोबर त्या गंधर्वाच्या कडे तो येतोय त्यांनी बघितलं आणि तो गंधर्व घाबरला आणि तो पळाला. सर्व ब्रह्मांडात तो पळायला लागला इकडे तिकडे. पण त्या बाणाने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. मग शेवटी तो रामाला शरण आला. सर्व हिंडून तो रामाकडे आला आणि त्याला विनंती केली, त्यांची प्रार्थना केली. पण राम म्हणाले, मी काय करू शकत नाही, माझा बाण कधी वाया जात नाही आणि तो वाया जाणार नाही. तो तुला इजा केल्याशिवाय राहणार नाही, तुला दंड करेल, तुला जखमी करेल. पण मी तुला एक हमी देतो की तुला मृत्यू नाही येणार, तुला तो मारणार नाही. तू आता एवढा आलाय, तू पश्चाताप तुला झालाय, तर म्हणले एवढं मी तुला वचन देतो की तुला तो काही करणार नाही. पण म्हणाल तुला तो काय जखमी करणार, तेव्हा शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये मी प्रभू राम आहे असं भगवान सांगतात. राम शस्त्रभूताम अहम. तेव्हा सद्गुरूच्या कार्यामध्ये सुद्धा शिष्य असा पराक्रमी पाहिजे. त्याचं शस्त्र ज्ञान खड्ग ज्याच्या हातात आहे, वैराग्य रूपी शस्त्र आहे, ज्ञान रूपी खड्ग आहे. ज्ञान खड्गेने दृढेने चितवा, तो अज्ञानाचं छेदन करून टाकतो, असा पराक्रम तो करतो. सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो शिष्य असा पराक्रम करतो. आणि म्हणून भगवान सांगतात की राम शस्त्रभूताम अहम जशाणाम मकरश्चास्मी स्तोत्रसामस्मी जाह्नवी. जशाणाम मकरश्चास्मी. जशाणाम म्हणजे माशांमध्ये मी मगर आहे असं भगवान सांगतात. माशांमध्ये मी मगर आहे. मगर ही पाण्यात फार ताकदवान असते. पाण्यात म्हणजे ती कोणाला ऐकत नाही. त्या गजेंद्राला पाय पकडला, एवढा मोठा हत्ती कुठे आणि मगर कुठे. पण पाण्यामध्ये तिची शक्ती एवढी. एरवी जमिनीवर जर ती असती तर हत्तीने तिला एका पायाने कधीच तिचा हे केलं असतं, चिरडून टाकलं असतं तिला. त्याच्यासमोर मगर काहीच नाही हत्तीच्या. पण ती पाण्यात असल्यामुळे तिचं एवढं प्रचंड सामर्थ्य की त्या गजेंद्राचा पाय धरला, ते काय केलं सोडेल. आणि म्हणून भगवान सांगतात माशांमध्ये मी मगर आहे असं भगवान सांगतात. म्हणून माशांना मकर असंही म्हणतात. आणि भगवान विष्णूने आपल्या विठ्ठल अवतारात मकर कुंडल परिधान केले. ते मकर कुंडल का परिधान केले, तुकाराम महाराज त्याचा अभंग त्याच्यावर केला. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी,
कंठी कौस्तुभ मणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तेव्हा मकर कुंडले तळपती श्रवणी. विठ्ठलाने मकर कुंडले का घातले? म्हणजे मासे असे त्याच्या कानामध्ये त्यांनी का मासे घातले असं कोणी प्रश्न विचारत नाही. आता विठ्ठल आहे बाबा, त्याला काय, त्यांची लीला. त्याचं म्हणले कथा आहे. विठ्ठलाचा एक भक्त होता, कोळी होता जातीने. आता विठ्ठलाच्या पुढे काय जातपात काहीच नाही म्हणा. सगळे जीव आणि सगळे त्याचे अंश, सगळे त्याचे अंश. ईश्वर अंश, जीव अविनाशी. अविनाशी आहे जीव, हा अविनाशी आणि ईश्वराचा अंश आहे. किंवा तो कोळी आहे का तांबुळी आहे का आणखी शिंपी आहे, विठ्ठलाला काही फरक पडत नाही. पण भक्ताला फरक पडतो. तो कोळी असो, त्याला समजदार होता, त्याला एवढं ज्ञान होतं की आपण मंदिरात प्रवेश नाही करायचा. आपण किती भक्त असलो, आणि तो भक्त असल्यामुळे त्याला माहिती होतं की अरे मंदिरात प्रवेश नाही करायचा, आणि मंदिरात प्रवेश करू नये असा नियम होता. मग विठ्ठलाने विचार केला की अरे हा तर मंदिरामध्ये येऊ शकत नाही. आणि हे नियम कोणी केले? हे नियम शास्त्राने केले. आणि शास्त्र कोणी निर्माण केलं? तर शास्त्र हे परमेश्वराने निर्माण केलं असं भगवान सांगतात. वेद कोणी निर्माण केले? परमेश्वराने निर्माण केले. वेद काही कोणी मनुष्याने निर्माण केले नाही. वेद अपौरुषेय आहे. वेद ईश्वराने परमेश्वराने निर्माण केले. मग त्याचं ते समजले नाही म्हणून श्रुती समजल्या नाही म्हणून स्मृती, आणि स्मृती समजल्या नाही म्हणून पुराण. याचा विस्तार भगवंतानी जे वेदामध्ये लिहिलं त्या वेदांचाच विस्तार झाला. मनुष्यानी फक्त विस्तार केला, त्याचा ऋषीमुनींनी त्याचा विस्तार केला. पण हे नियम कोणी केले? हे भगवंताचे नियम, भगवंतानीच नियम केले. वेदामध्ये सगळं वेदशास्त्र हे सर्व नियम आहे. हे सगळे नियम भगवंतानी केले, हे काय मनुष्याने केलेलं नाही. आणि भगवंत भक्ताला तो नियम सांगतो तसं स्वतःलाही ते नियम लावून घेतो. आणि म्हणून पांडुरंगाला माहिती होतं की हा येऊ शकत नाही, आणि येणे बरोबरही नाही त्याच्या दृष्टीने. तेव्हा स्वतः आणि विठ्ठलाने ते नियम तोडले नाही. विठ्ठलाने असं सांगितलं नाही की ये तू आतमध्ये, का कोण तुला काय करतो मी बघतो, असं त्यालाही सांगितलं. कारण धर्मशास्त्र उभारी, वेदशास्त्र उभारी बाह्य असला, बाह्य आचरण करताना वेदशास्त्राच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, असं मर्यादा आहे. नाही तर सर्व म्हणाले अराजक माझे, कोणाला काही त्या दर्शनाचा लाभच होणार. तेव्हा विठ्ठलांनी काय केलं, त्या मंदिराचे नियम त्या भक्तालाही तोडू दिले नाही, त्यालाही सांगितलं की तू ये. पण भक्त तर प्रिय होता, पण त्याला असं सांगितलं नाही विठ्ठलांनी काही ये तू माझ्या आत ये, गर्भगृहात ये, असं नाही. आणि स्वतःही ते नियम तोडले नाही. स्वतः नियम तोडून भक्ताला आत बोलवलं असं नाही. तर मग काय करायचं? मग स्वतः विठ्ठल मंदिराच्या बाहेर आले. विठ्ठलाला काही नियम नव्हते की त्यांनी कुठे जायचं कुठे नाही जायचं. तेव्हा भगवान विठ्ठल त्या मंदिरातून बाहेर आले. कुणाला? त्या आपल्या भक्ताला भेटायला, अत्यंत प्रेमाने त्याला भेटायला बाहेर आले आणि त्याला दर्शन दिलं. त्याच त्यांनी आरती पूर्ण केली, दर्शन त्याला दिलं. मग दर्शन काय? मंदिरात येऊनही दर्शन तेच, आणि बाहेर दर्शन तेच.
दर्शन झाला म्हणजे झालं. मग ते आग्रह कशाला पाहिजे की मंदिरातच गेलं पाहिजे. मग त्याच्याजवळ द्यायला काहीच नव्हतं. तो आपला समुद्रातून मासे घेऊन आला. त्याच्या हातात 2 मासे होते. पण त्यांनी काय असं म्हटलं नाही की हे 2 मासे तुम्ही घ्या. विठ्ठलाला त्यांनी म्हटलं नाही. त्याच्याजवळ काहीच नव्हतं द्यायला. तेव्हा विठ्ठलाला लक्षात आलं रे याच्याकडे द्यायला काहीच नाही. तर विठ्ठलाने स्वतः त्याला ते 2 मासे मागून घेतले. आता मासे मागून घेतले त्याचं करायचं काय? इतर लोक काय करतात ते माहिती आहे सगळ्यांना. पण विठ्ठलाने ते मासे घेतल्यानंतर ते काय करणार? तर त्या विठ्ठलाने काय केलं, आपल्या कानामध्ये ते ठेवले. कानामध्ये त्याला स्थान दिलं. भक्ताचा जो भाव आहे त्या भावाला आपल्या कानामध्ये कर्णभूषण म्हणून त्यांनी ठेवलं. तेव्हा हे किती छान आहे की भगवंताच्या ठिकाणी काही जातीभेद नाही, काही नाही. आणि त्या भक्ताच्या ठिकाणी तोही भगवंताच्या मर्यादा, त्यांनी सांगितलेल्या शास्त्राच्या मर्यादा तो पाळतोय. वा, किती पवित्र आहे. भक्त त्याच्या ठिकाणी त्या वेदशास्त्रांच्या मर्यादा पाळतोय म्हणून तो पवित्र आहे. त्याचा भाव पवित्र आहे. आणि भगवंत तेही मर्यादा पाळतायत. तेही त्याला बोलवत नाही. तेही आपण तयार केलेल्या शास्त्राच्या मर्यादा पाळतात. पण प्रेमाने ते स्वतः त्याला भेटायला गेले. पण हा किती चांगलं सोल्युशन आहे. हे किती चांगलं प्रश्नाचं उत्तर आहे म्हणा, की जो प्रश्न लोकांना पडतो आणि त्याच्यावरून लोकांचं वादविवाद होतो. पण एखादा जर असं म्हणेल, अरे असा भेटायला जा ना, असं जर तू भेटायला गेलात ना तर विठ्ठल तुझ्या मंदिर सोडून तू बाहेर येईल आणि तुला भेट देईल. किती छान गोष्ट आहे. तू उगाच गुंडगिरी करून आत कशाला जातो अहंकाराने? पण ज्यांना असं देवाच्या बद्दलचा भाव नाही, देवाच्या बद्दलचा भाव आहे, तर देव स्वतः बाहेर येतो त्याला भेटायला. पण देवाच्या बद्दलचा भाव ज्याला नाही तो गुंडगिरी करतो. त्याच्या ठिकाणी अहंकार असतो. असं कसं जाऊ देत नाही म्हणजे कसं? अरे जाऊ देत नाही म्हणजे त्या भगवंताने ते नियम केलेले आहे. तिथे काय त्या ब्राह्मणांनी यांनी ते नियम केलेले नाही. ते फक्त नियमाचं पालन करायला सांगतात. ते भगवंताचेच नियम आहे आणि म्हणून ते नियम पालन करायला सांगतात. त्याच्यावर लोक रागवतात आणि अहंकाराने आम्ही नियम भंग करतो, नियमाचा भंग करायला जातो. त्याला देवाच्या दर्शनाशी काही देणं घेणं नसतं. देवाचे दर्शन, भाव वगैरे, प्रेम, भक्ती काही नसतं. त्याला नुसतं एक अहंकाराने असं कसं जाऊन मी जाणार, त्याला त्याचा अहंकारच महत्वाचा असतो. मग तो जर भक्त नाहीच तर त्याला देवळात जोर जबरदस्तीने देवाचे शास्त्राने केलेले नियम तोडून येणं केवळ गुंडगिरीच आहे. तो जर भक्त नाही, त्याला जर देवाचं दर्शन घ्यायचं नाही आहे, नुसतं दाखवायचं आहे, असं कसं जाऊ देत नाही. तर जोर जबरदस्तीने देवाने केलेले नियम, शास्त्राने केलेले नियम तोडून जाणे हे केवळ गुंडगिरीच नाही का? गुंडगिरी. तो भक्त नाही आहे, गुंड आहे. खरा भक्त जो आहे त्याची निश्चिम भक्ती भगवंतावर आहे. तो काय करतो, तर त्याच्यासाठी जर भगवंत स्वतः बाहेर येऊन भक्ताला प्रेमाने भेटणार आहे, तो बाहेरूनच दर्शन घेतो. आम्ही तिकडे गेलो होतो गुरुवायूर मंदिरात. तर तिथे ते काय धोतर वगैरे नेसायचं, लुंगी सारखं सगळे कपडे काढायचे, लुंगी नेसायची आणि जायचं. आम्ही म्हणलं एवढं कोण करणार, मग आम्ही त्यांच्याशी भांडलो नाही तिकडे जाऊन. असं कसं जाऊ देत नाही, इथला नियम आहे. मग बाहेर अनेक लोक असे उभे होते आणि ते अत्यंत आनंदाने, अत्यंत भावाने ते भक्ती करत बाहेरून.
आम्ही पण तिथे जाऊन उभं राहिलो आणि बाहेर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आम्ही बाहेरूनच. आणि भगवान श्रीकृष्ण भेटले आपल्याला, तो आनंद झाला आम्हाला. तेव्हा म्हणाले की भक्ती म्हणजे काय. भक्ती हा भाव आहे, तो काही मान सन्मानाचा प्रश्न नाही. आणि म्हणून भगवंतानी ते मकर कुंडली त्यांनी धारण केली. आणि बघा, देव अपवित्र नाही झाले, ते मासे घेऊन ते परत मंदिरात गेले कानात मासे ठेवून. तिथे ते मासेही पवित्र झाले. आणि म्हणून हे सांगतात, पवना पवतामस्मी रामा शस्त्रभूतामहं जशाणाम मकरश्चास्मी. ही मकर आहे म्हणजे मासा आहे. स्त्रोतसामस्मी जान्हवी, आणि जे स्त्रोत आहे, स्त्रोतसामस्मी जान्हवी. गंगा नदी ही इतर नद्याप्रमाणे कुठल्याही पर्वतामध्ये उगम पावलेली नाही. हिमालयामध्ये उगम पावली असं म्हणतात. तेव्हा हिमालयामध्ये ती उगम पावते. गँजेस फ्लोज फ्रॉम द हिमालयाज. परंतु गंगा नदी उगम पावली. आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये काय लिहिलं तर म्हणले, भगवान श्रीहरी, ब्रह्मदेव भगवान श्रीहरीचे महाभक्त होते, महान भक्त. श्रीहरीने त्यांना ज्ञान दिलं आणि ते श्रीहरीचे महान भक्त होते. तेव्हा ब्रह्मदेवाने एकदा त्यांच्या कमंडलूमधल्या अत्यंत पवित्र अशा पाण्याने, आता बघा त्यांच्या कमंडलूमध्ये पाणी कुठलं होतं तर ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलू मधील पाण्याने भगवान श्रीहरी विष्णूचे चरण धुतले. त्या चरणावर ते पाणी, आता विष्णूचे चरण साफ केले असं कसं म्हणायचं. विष्णूचे चरण तर पवित्रच होते. प्रक्षालन केलं, पाद प्रक्षालन. कुठल्या पाण्याने? त्यांच्या कमंडलू मधल्या पाण्याने. मग त्यांच्या कमंडलू मधल्या कुठल्या नदीचं पाणी होतं? नर्मदेचं होतं की यमुनेचं होतं का? तर म्हणले त्यांच्या कमंडलू मध्ये गंगेचंच पाणी होतं. गंगेचं पाणी होतं, पण ती गंगा कुठे होती? तर म्हणले गंगा ही वरती स्वर्ग लोकामध्ये, चतुर्दश भुवन ब्रह्मांडामध्ये ती गंगा तिथे असते म्हणा. आणि ती देवीच्या रूपात असते गंगा. लोक म्हणतात देवी देवता कुठे आहेत? अरे सर्व देवी देवता आहेत म्हणा. कोण नाही म्हणा, तुला दिसत नाही म्हणून, आम्हाला दिसतात. तेव्हा आम्ही सांगतो अरे देवी देवता आहे, आणि कशी आहे ते आम्ही सांगतो. अरे असं आहे, विष्णू हे असे असे आहे. आम्ही वर्णन करून सांगतो, अरे भगवान विष्णू श्रीहरी असे असे. तेव्हा या देवी देवता इतरांना दिसत नाही, परंतु आपल्या ऋषीमुनींना त्या दिसल्या, त्या त्यांनी बघितल्या आणि म्हणून त्यांचं वर्णन केलं मला. तेव्हा सर्व आहे, सर्व सत्य आहे ना, हे सगळं सत्य आहे. ज्यांना नाही दिसल्या त्यांनी मग त्यांना वाटलं हे काही नाही, हे खोटं आहे असं वाटतं. तेव्हा गंगा नदी ही ब्रह्मलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये तिथे आहे. ती देवी आहे, तिथे गंगेच्या रूपाने आहे, प्रवाहित होते. तेव्हा त्या गंगेतलं पाणी त्यांनी कमंडलूमध्ये ठेवलेलं होतं आणि त्या पाण्याने त्यांनी भगवान विष्णूचे चरण प्रक्षालन केले. आणि चरण प्रक्षालन केल्याबरोबर ते पाणी, त्या पाण्याचं अवतरण पृथ्वीवर झालं. पृथ्वीवरचा जो हिमालय पर्वत आहे
त्या हिमालय पर्वतावरती पाणी आलं आणि म्हणून त्या गंगेला तिथे विष्णुपदी असं नाव पडलं, विष्णुपदी. आणि त्याच्यानंतर ती विष्णुपदी गंगा ही श्रीमुख पर्वतात, हिमालयामध्ये श्रीमुख पर्वत आहे, त्या श्रीमुख पर्वतात हिमनदी म्हणून प्रगट झाली. आधी हिमनदी म्हणून प्रगट झाली आणि मग ती हिमालयातून प्रवाहित होता होता ही स्वर्गातली नदी आहे, ती प्रवाहित होता होता मग पृथ्वीवर आली आणि म्हणून ती सर्वांना पावन करते. म्हणजे गंगेचं पाणी असं ते कधी घाण होतच नाही, त्याच्यात कधी बॅक्टेरिया वगैरे वगैरे हे काही होत नाही. याचं कारण काय की ती सर्वांना पवित्र करणारी नदी. स्त्रोतसामपि जान्हवी. मग तिला दुसऱ्या एका कथेत असं आहे की ती स्वर्गामध्ये होती आणि भगीरथाने तपश्चर्या करून तिला पृथ्वीवर आणलं. भगीरथाने भगवान शिवाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि तिला पृथ्वीवर आणलं आणि भगवान शिवाने तिला जटेमध्ये आपल्या स्थान दिलं. आणि कपिल मुनींच्या शापाने त्यांनी नुसतं दृष्टीने त्यांनी त्यांच्याकडे सगर पुत्रांच्याकडे बघितल्याबरोबर ते 100 सगराचे पुत्र 100 होते, ते मृत झाले. ते भगीरथाचे ते आजोबा पणजोबा असे होते. त्या सर्व आजोबा पणजोबांना त्यांनी भगीरथाने ती गंगा आणून जिवंत केली. आणि म्हणून ते म्हणतात की प्रत्येक कल्पामध्ये असं कथा असतात पण त्या खऱ्या असतात. तेव्हा गंगेच्या तटावर अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणून त्या तपश्चर्येने ती अत्यंत पवित्र अशी नदी झाली. तिचं जल एवढं शुद्ध आहे की किती वर्ष साठवून ठेवलं तरी ते अशुद्ध होत नाही, म्हणून लोक गंगा आणून देतात. आमचे ते रुपेश कोळी त्यांनी आम्हाला गंगा नर्मदेचं पाणी आणून दिलं, गंगेचं पाणी आणून दिलं. ते मध्ये इकडे गेले होते, कुंभमेळ्यात गेले होते, त्यांनी ते जल आम्हाला आणून दिलं. तेव्हा म्हणून भगवान म्हणतात की मी नद्यांमध्ये, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी आहे आणि गंगा नदी ही केवळ नदी नसून ती एक देवी आहे, ती स्वर्गात राहते, स्वर्गात वास्तविक. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरोस्तथा पापम तापम च दैन्यम च हरती श्रीपते पदम. म्हणजे गंगा पापाचा नाश करते. शशी म्हणजे चंद्र तापाचा नाश करतो, शीतलता देतो. आणि दैन्यम कल्पतरोस तथा, कुणी दरिद्री असेल, कल्पवृक्षाच्या खाली तो असेल तर त्याचं दारिद्र्य हरण होतं. पण या तिन्ही गोष्टी 3 वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात म्हणा, पण त्या तिन्ही गोष्टी एकत्र मिळण्याचं ठिकाण काय आहे? त्या तिन्ही गोष्टी एकत्र कुठे मिळतात? पापम तापम च दैन्यम च हरते श्रीपते पदम. तुम्हाला तिन्ही गोष्टी एकत्र पाहिजे असेल, 3 in 1, तर श्रीपते पदम, सद्गुरूंच्या पदी तुम्ही नतमस्तक झाला, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की तुमचं पापही नष्ट होतं, तुमच्या डोक्याला झालेला तापही नष्ट होतो आणि तुमचं दैन्य म्हणजे तुमचं दारिद्र्यही नष्ट होतं. आम्ही कोणाशी तरी बोलता होता ते म्हणले तुम्ही सद्गुरू तुम्ही बोलत राहा. बोलणार की एकदम शांत वाटतं. सर्व म्हणले ताप शांत होता. म्हणलं असं आहे, आमच्या बोलण्याने ताप शांत होता? हो म्हणलं, तुमच्या बोलण्याने आम्हाला एकदम एवढं बरं वाटतं, ताप शांत होता. म्हणजे सद्गुरू हे शशी चंद्राप्रमाणे, गंगेप्रमाणे पाप नाहीस करतात. कोणी आला पाप्यातला पापी तरी त्याचा पाप नष्ट होतो. आणि दैन्य, कोणी गरीब आला, अगदी दरिद्री असेल, सद्गुरू सांगतात
अरे काही नाही, यज्ञ कर आणि तू उद्योग कर, काहीतरी उद्योग कर, आणि असा उद्योग केल्यानंतर तुला धन प्राप्ती होईल. नुसतं उद्योग कर असं नाही. उद्योगही कर आणि कर्मयोग कर, म्हणजे तुझं धन वाढत जाईल आणि असं त्याला अनुभव येतो. तेव्हा पापम तापम च दैन्यम च हरते श्रीपते पदम, तिन्ही गोष्टी एकत्र तुला पाहिजे असतील तर सद्गुरूंच्या चरणी आहे. मग गंगेत गंगा बघायला जायचं गरज नाही. आम्ही गंगेला बघितलंच नाही, पण गंगेचं वर्णन केलं. लोक म्हणतात, हो एवढं सुंदर वर्णन केलं तुम्ही गंगेचं. म्हटलं ती गंगा आमच्या ठिकाणीच आहे आणि म्हणून आम्ही त्याचं वर्णन करू शकतो. तेव्हा ती गंगा आमच्या ठिकाणी आहे. ती गंगा देवी रूपाने, देवता रूपाने आमच्या ठिकाणी. पापम तापम च दैन्यम, तो कल्पतरू देवतेच्या रूपाने आमच्या ठिकाणी. आणि तो शशी चंद्र तो आमच्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणतात, हरि की कथा होय जब जहां गंगा हूं चली आवे वहां. अरे आम्हाला गंगे नर्मदेला प्रदक्षिणा करायला जावं लागत नाही, तीर्थक्षेत्राला जावं लागत नाही. का ते सगळे इकडेच येतात ना, ते कथा ऐकायला येतात. गंगा इकडे येते कथा ऐकायला, यमुना येते, सरस्वती येते. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना, गोदावरी नर्मदा. गोदावरीची प्रदक्षिणा कोणतरी आम्हाला विचारलं, गोदावरी प्रदक्षिणा तुम्ही केली आहे का? म्हटलं प्रदक्षिणा कशाला करते, आमच्याकडेच येते. ती आमच्याकडेच प्रदक्षिणा करते, आम्ही कशाला तिथं प्रदक्षिणा करणार. गंगा हूं चली आवे वहां. आणि हरीची कथा आम्ही करतो. हरी की कथा होय जब जहां, जेव्हा आणि जिथे. गंगा हूं चली आवे वहां, तिथे गंगा येते. हरी 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 सुमिरन करो, हरी चरणार विंद उर धरो. हरीचे चरण, आपल्या सद्गुरूंचे चरण आपल्या हृदयाशी धरले की गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू चर्मणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, सगळ्या नद्या येतील. सद्गुरूंच्या चरणी सर्व तीर्थक्षेत्र असतात, सर्व तीर्थक्षेत्र येतात. आणि म्हणून सांगितलं, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची. अरे त्या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा, त्या नर्मदा प्रदक्षिणा, नर्मदा परिक्रमा, काय म्हणतो ते गिरनार परिक्रमा. अरे कसलं परिक्रमा, तिथे जातात परिक्रमा करत. सद्गुरु इकडे आहे, तिथे कोणी येत नाही. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची. सद्गुरु रायाची प्रदक्षिणा करा. झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. सगळे देव इथे येतील म्हणाले. तुम्हाला काय मागायचं आहे त्या देवाला मागून टाका, देव तुम्हाला सगळं देतील. सद्गुरूंनी त्या देवाला सांगून ठेवलंय, ज्यांची ज्यांची जी जी इच्छा असेल ते सगळ्यांना, आणि त्याच्या बदल्यात ते कथा ऐकायला येतात. गुरुचरणाचा महिमा नकळे अगमा निगमासी. गुरुचरणाचा महिमा किती आहे म्हटलं. आगम म्हणजे शास्त्रांना कळत नाही, निगम म्हणजे वेदालाही कळत नाही, पण कोणाला कळतो, जाणी तिथे हरिपदीचे रहिवाशी. हरिपदीचे जे रहिवाशी आहेत ते कुठे नर्मदा प्रदक्षिणेला जात नाही, आणखी कुठे गंगेला जात नाही. ते हरिपदाचे तिथे प्रदक्षिणा करतात, तिथे राहतात. कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत. दंडवत त्या सद्गुरूंना घातला तर कोटी ब्रह्महत्यांचं पाप हरतं. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायातो. आणि लोटांगण त्यांना घातलं तर मोक्ष त्यांच्या पायामध्ये लोळतो. एवढं महात्म्य सद्गुरूंचं आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, पवना पवतामस्मी रामा शस्त्रभूतामहम.
यशाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी पवनापोतामस्मि रामाशस्त्रभृतामहं यशाणां मकरश्चास्मि स्रोतस्सामस्मि जाह्नवी. श्री गुरुदेव दत्त.